संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागला। 5 भिक्षुकांची हत्या प्रकरणी धुळे न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। न्यायमूर्ती एस.एम. ख्वाजा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे। या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते। अखेर राईनपाडा खटल्याप्रकरणी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे जमावाने पोरं धरणारी टोळी समजून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनोक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली। हे हत्याकांड 1 जुलै 2018 रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते। दरम्यान या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते। क्रूरतेची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लावण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिले होते। मात्र निकालासाठी तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली। अखेर त्या 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। जन्मठेप सुनावलेल्या आरोपींमध्ये महारू ओंकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मनू बौरे, मोतीलाल काशीनाथ साबळे यांचा समावेश आहे। धुळे जिल्हा दंडाधिकारी क्रमांक 1 चे न्यायमूर्ती एस.एम. ख्वाजा यांच्यासमोर खटल्याचे कामकाज चालले। यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील देवेंद्र सिंग तंवर, सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली, तर तपासाधिकारी तत्कालीन DYSP श्रीकांत गुमरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्रासाठी अजय भरसाळ, धुळे। 1 जुलै 2018 सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे अत्यंत दुष्काळ होता आणि त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील एकूण 5 व्यक्ती भिक्षुकी मागण्याकरता आपल्या जिल्ह्याबाहेर निघाले आणि ते जवळजवळ धुळे जिल्ह्यातील राईनपाडी गावी पोहोचले। राईनपाडा या गावात ते भिक्षुकाची मागणी करण्याकरता आले असताना त्या दरम्यान धुळे जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये लहान मुले पळवणाऱ्यांची टोळी आलेली आहे। त्यांचे किडनी ते काढून घेतात आणि ती विकतात, असं समाज माध्यमावरून ती खोटी न्यूज पसरवल्यामुळे ह्या 5 लोकांना राईनपाडी येथील गावातील त्यांची हत्या करण्यात आली आणि अत्यंत क्रूर व निघृण पद्धतीने त्या 5 लोकांना राईनपाडा ग्रामपंचायतच्या कार्यालयात कोंडण्यात आलं आणि लाठ्या आणि लोखंडी गाजाने मारहाण करून त्यांचा मृत्यू ओढवला। या खटल्यामध्ये आम्ही एकूण 35 साक्षीदार तपासले। त्यातले राईनपाडा गावचे 5 रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली। न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं, ते चित्रण आम्ही जप्त करून पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं, ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि त्याचवरती पोलीस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता 10 वर्षाची शिक्षा, सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा, वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत। समाज माध्यमावरती खोट्या बातम्या, विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होतो याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाज माध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या ह्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात, हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला हवं, नाहीतर कायदा त्याबद्दल कठोर भूमिका घेईल।